मग आता तुमची जी लढाई आहे तर तुम्ही हे जातीय तेढ निर्माण करण्याचं म्हणजे जसं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की जातीय तेढ यात आणण्याचा प्रयत्न होतोय. तर बहुतांश लोक त्यांच्याकडे असताना तुम्ही हा विचार मांडता ऐन निवडणुकीच्या वेळेस. तर तुम्ही जात्यांध आहात असा ठपका जर कोणी ठेवत असेल तर त्यात वावगं काय आहे? आता प्रत्यक्षामध्ये ह्या दोन वस्तुस्थिती आहेत. पहिली गोष्ट आहे की माझ्या जीवनामध्ये जातपात मानत नाही, त्या पद्धतीनं जगत आलो आहे. आणि मी अतिशय अधिकारवाणीनं सांगू शकतो, कारण माझं जीवन तर सगळं उघडच आहे. वयाच्या 19व्या-20व्या वर्षी जेव्हा मला कळलं की आपली आडनावं ही जाती प्रदर्शक असतात आणि ती जाती प्रदर्शक असल्यामुळं आपल्याला जात म्हणून माणसं ओळखतात. त्यावेळेस आमचं जयप्रकाश नारायणांच्या संघटनेमध्ये आंदोलन पण सुरू होतं. त्यावेळेस आमचं तरुण शांती सेना असं त्या संघटनेचं नाव होतं, ज्यांनी जी तरुण शांती सेना ही संघटना जयप्रकाश नारायणांनी निर्माण केली होती. जनेऊ तोडो जाती तोडो नावाचं आंदोलन. आणि म्हणून आपण पुढच्या आयुष्यामध्ये जाती विरहित जगायचं असं ठरवून त्यावेळेस आम्ही काही मित्रांनी नावं बदलली, आडनावं बदलली प्रामुख्याने. आणि मी मानव नाव धारण केलं आणि तेव्हापासून मी माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करतो आहे. मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्येही जात मानत नाही आणि सामाजिक आणि बाकीच्या जीवनामध्ये तो मांडण्याचा प्रश्नच येत नाही, कारण त्या पद्धतीची भूमिका घेऊन मी जगतच आलेलो आहे. माझ्या संघटनेतही कोणत्याही पातळीवर जात मानली जात नाही. एवढंच नव्हे तर ही सगळी मांडणी मला अतिशय उत्तम पद्धतीनं माहीत आहे. माझ्या कॉलेज जीवनापासून जेव्हा मी अभ्यास करायला लागलो तेव्हापासून माहीत आहे. शाहू फुले आंबेडकरांचा अभ्यास करत असताना ही मांडणी अतिशय उत्तम पद्धतीनं कळलेली आहे. तरी पण ती मांडणी करण्याची मला फार गरज वाटत नव्हती, कारण ही संपूर्ण मांडणी आपल्या राज्यघटनेनं ऑलरेडी उद्ध्वस्त केलेली. म्हणजे मी नेहमी बोलताना बोलतो की ही जी मनुस्मृतीची विचारधारा आहे, ही मनुवादी विचारसरणी मनुस्मृती गाडूनच आमचं भारतीय संविधान निर्माण झालेलं आहे आणि आपण त्या दिशेनं वाटचाल करतो. मी RSSच्या लोकांसोबत काम केलेलं आहे. माझ्या जेलमध्ये RSSचे लोक होते. पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत खरी त्यावेळेस आम्ही जनता पार्टी निर्माण केली होती. ही जी जनता पार्टी आम्ही निर्माण केली त्यामध्ये जनसंघ होता, म्हणजे RSSचा जो राजकीय पक्ष आहे ज्याला आज BJP म्हणतात तो होता. त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. माझ्या पत्रकारितेची सुरुवातच मी तरुण भारतापासून केलेली आहे. आणि ब्राह्मणी विचारधारा ज्याला आपण म्हणतो, मनुवादी विचारधारा म्हणतो, ती मला 1% मान्य नसताना मी ब्राह्मणांचा मुळीच द्वेष करत नाही, कारण त्या पद्धतीचे संस्कार आणि त्या पद्धतीची विचारधारा माझी आहे. मी तो विनोबांच्या आश्रमात वाढलोय. विनोबा अत्यंत समतावादी विचारांचे होते. जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 40 लाख 50 लाख एकर जमीन त्यांनी भूदानामध्ये मिळवून दिलेली आहे. जगाच्या इतिहासात असं कधी घडलेलं नाही. पण ते जन्माने ब्राह्मण होते. दुसरे आचार्य दादा धर्माधिकारी, ज्यांनी माझी बौद्धिक पायाभरणी घातली असं आम्ही मानतो सगळे, तेही जन्माने ब्राह्मण होते. ज्यांच्या हाताखाली मी पत्रकारिता शिकलो ते मागो वैद्य असतील, दिबा घुमरे असतील. मागो वैद्य तर पुढे जाऊन RSSचे बौद्धिक प्रमुख राहिलेले आहेत, हेही जन्माने ब्राह्मण होते. ज्यांचा माझ्यावर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला ते नरहर कुरुंदकर असतील, प्राचार्य राम शेवाळकर असतील, ही पण माणसं जन्माने ब्राह्मण होती. बाबा आमटे जन्माने ब्राह्मण आहे. तर जन्माने ब्राह्मण असणारे शेकडो माणसांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. माझ्या जीवनात त्यांचं अतिशय मोठं योगदान आहे. पण ही माणसं जन्माने केवळ ब्राह्मण, विचारांनी ब्राह्मण नव्हती. मी इव्हन RSSच्या प्रमुखांबद्दल RSSचे बौद्धिक प्रमुख मागो वैद्य यांच्याबद्दल मी बोलतो आहे. त्यांनी तरुण भारतामध्ये डायरेक्ट मला युथ कॉलम दिला. त्यावेळेस तरुण भारत हा विदर्भातल्या टोटल आता जे काही आपण 11 जिल्हे म्हणतो त्या 11 जिल्ह्यांमधला सगळ्यात प्रमुख दैनिक होतं, नंबर 1 दैनिक होतं. प्राध्यापक लोक सुद्धा आपल्या रिझ्युमीमध्ये लिहित असत की आमचे अधूनमधून तरुण भारतामध्ये लेख छापून येतात, एवढी त्याला प्रतिष्ठा होती. आणि मागो वैद्यांनी डायरेक्टली एक युथ कॉलम माझ्या हातामध्ये दिला. अतिशय प्रेस्टिजियस तो कॉलम पुढे झाला, लोकप्रिय झाला. एकदाही त्यांनी माझ्यावर कधी वैचारिक बंधन आणलं नाही. या कॉलम मध्ये मंगळसूत्र घालावं की नाही, कुंकू लावावं की नाही, स्त्री पुरुष समता असमानता यापासून अनेक प्रश्नांवर युवकांच्या चर्चा होत असत, लेखन केलं जात असे.
कधीही त्यांनी थांबवलं नाही. सुरुवातीलाच मला देताना या स्पष्ट शब्दात सांगितलं त्यांनी की मला माहित आहे तुम्ही आमच्या जातीचे नाही, मला हे माहित आहे तुम्ही आमच्या विचारांचे नाही. म्हणजे त्यांना याची स्पष्ट कल्पना होती. आणि कदाचित त्या काळामध्ये तरुण भारतामध्ये मी केवळ दुसरा व्यक्ती होतो जो ब्राह्मण नसताना सुद्धा तरुण भारतामध्ये एका महत्वाच्या पदावर आहे, महत्वाच्या ठिकाणी आहे. असं असताना या माणसांचा एक वेगळा उदारमतवादी चेहरा मी सातत्यानं पाहत आलो आहे. मामा घुमरेंनी मला लिखाणापासून सगळ्या गोष्टींमध्ये सातत्याने मदत केलेली आहे. त्यावेळेस त्यांनी हा नाही विचार केला की हा तर वेगळा पोरगा आहे, हा काही आपल्या ब्राह्मण जातीतला नाहीये, हा आपल्या विचारांचा नाही, या पद्धतीनं त्यांनी विचार नाही केला. एवढंच नव्हे तर पुढे जेव्हा मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावानं हे संघटन सुरू केलं, त्यावेळेस त्यांनी सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला, मदत केली, पाठीशी उभे राहिले. कारण पुढे मी लोकमतशी अटॅच झालो. जर लोकमत मध्ये मी एखाद्या बाबाला एक्सपोज करतो आहे आणि तरुण भारत त्याचं समर्थन करता आहे असं चित्र निर्माण झालं असतं तर माझी क्रेडिबिलिटी संपुष्टात आली असती. पण असं कधी त्यांनी होऊ दिलं नाही. एकदाही कोणत्या बाबाचं या पद्धतीनं समर्थन केलं नाही. उलट आरएसएसचे प्रमुख देवरस यांच्याकडे जेव्हा तक्रारी जायच्या तेव्हा ते त्यांना समजावून सांगायचे की मानव कशा पद्धतीनं काम करत आहे. त्यामुळे हा उदारमतवादी चेहरा, जातीच्या पलीकडे जाऊन वागणारा चेहरा मी जवळून अनुभवलेला आहे. त्यामुळे मी ब्राह्मणांचा ब्राह्मण जातीमध्ये ते जन्माला आलेत म्हणून द्वेष करत नाही. पहिला मुद्दा. जो माणूस ब्राह्मण जातीमध्ये जन्माला येऊ नये, सगळी माणसं समान आहे असं म्हणतो, सगळ्या माणसांचा समान सन्मान करतो, समतेचं समर्थन करतो, तो माणूस माझ्या दृष्टीनं ब्राह्मणच नाही. कारण तो ब्राह्मणी मनोवृत्तीचा आहे. आपला जन्म कोणाचाच कोणाच्या हातामध्ये नाहीये. मी कुठे जन्माला यायचंय माझ्या हातामध्ये नव्हतं. ब्राह्मण जातीमध्ये जन्मलेल्या माणसाच्या हातामध्ये नसतं आपण कुठे जन्माला यावं. त्यामुळे आपला जन्म कुठेही झाला तरी आपण माणूस म्हणून जगत असू, माणूस म्हणून सगळ्या माणसांना सन्मान देत असू, आपल्या घटनेची चारही मूल्य आपण मानत असू, तो माणूस ब्राह्मण असूच शकत नाही जन्माने ब्राह्मण असला तरी. ही माझी व्याख्या आहे आणि त्याच पद्धतीनं मी जगत आलो आहे. आजपर्यंत मी जात म्हणून मिळणारा कोणताच फायदा कोणत्याच लेवलला कधीच घेतलेला नाही. आणि त्याच्यासोबत येणारे जे काही दुसरे वाईट परिणाम असतील ते प्रत्यक्ष भोगण्याची कधीच वेळ येऊ दिली नाही. मी ताठपणे माणूस म्हणूनच जगत आलो आणि त्याच पद्धतीनं जगत आलो. आता हे झालं माझं वैयक्तिक. त्यामुळे माझ्यावर कोणी जर आरोप करत असेल की तुम्ही जातीयवादी विचारसरणी पसरवत आहात तर हा आरोप तर कुठे टिकण्यासारखाच नाही. माझ्या संपूर्ण मांडणीमध्ये एखाद्या जातीबद्दल द्वेष निर्माण होईल असं कुठेही वक्तव्य नसतं. हे फक्त आपल्या देशाची परंपरा, या पद्धतीची मनोवृत्ती, या पद्धतीच्या मनोवृत्तीची माणसं आणि या पद्धतीच्या मनोवृत्तीचा हा जो पक्ष आहे बीजेपी, ती मांडणी करत असतो. राहुल गांधींनी एक फार सुंदर वाक्य कालच्या भाषणामध्ये वापरलं. ते म्हणाले या लोकांची संविधानाशी डायरेक्ट लढाई करण्याची हिंमतच नाही. हे सगळे पाठीमागून आणि छुपे वार करतात. अरे तुम्ही म्हणता ना जाहीररित्या, तुमचे आरएसएसचे प्रमुख म्हणता ना की हे संविधान युरोपीय मूल्यांनुसार निर्माण झालेलं आहे. मूल्य तर चारच आहे: समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय. आम्हाला भारतीय मूल्यांनुसार निर्माण करायचे. जाहीररित्या सांगा ना आम्हाला राज्यघटना मान्य नाही, राज्यघटनेमधली ही मूल्य मान्य नाही. हे तुम्ही डायरेक्टली बोलत नाही, तुमची हिंमत नाही. हेच राहुल गांधी म्हणाले ना की यांना डायरेक्टली या राज्यघटनेशी भांडण्याची यांची हिंमत नाही, छुपेवार करतात. छुपेवार कसे करतात? धीरेंद्र कृष्ण महाराजांना घेऊन गावोगाव हिंडतात. धीरेंद्र कृष्ण महाराजांसारखा बाबा काय म्हणतो जाहीररित्या, आप मुझे साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दो. याचं हिंदू राष्ट्र कसं? एक अछूत माणूस त्याच्या पायावर डोकं ठेवायला आला, हा व्हिडिओ उपलब्ध आहे, आणि हे धीरेंद्र कृष्ण महाराज त्याला हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत. हे यांचं हिंदू राष्ट्र यांना आणायचं. हे हवंय आपल्याला? हे बावनकुळेंना हवंय? देवेंद्र फडणवीसांना हवंय? नको आहे तर या महाराजांना घेऊन तुम्ही गावोगाव हिंडले कसे महाराष्ट्रामध्ये? त्याने प्रत्यक्षामध्ये दोन्ही कायद्यांचं उल्लंघन केलेलं आहे. तुमचे आयपीएस अधिकारी, नागपूरचे पोलीस कमिशनर खोटे बोलले असते, पण तुम्हाला तर कायदा कळतो ना. बावनकुळेंबद्दल बोलत नाही मी, त्यांना कायदा कळतो म्हणून. मी देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलतो आहे, त्यांना कायदा चांगला कळतो ना.
महाराष्ट्रामधल्या जादूटोणा विरोधी कायद्यातला प्रत्येक शब्द न शब्द मीच त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. त्यांना नीट माहित आहे. एवढंच नव्हे तर ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 हा केंद्रातला कायदा माहिती. हे दोन्ही कायदे या माणसाने ज्याचं उल्लंघन नागपूरमध्ये केलेलं आहे हे तुम्हाला माहित असताना, तुम्ही गृहमंत्री असताना, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि डिफॅक्टो मुख्यमंत्री असताना तुम्ही ऍक्शन घेत नाही. उलट या माणसाला घेऊन महाराष्ट्रावर हिंडवतात तुमचा बीजेपी पक्ष. तुमचे केंद्रीय मंत्री त्यांना घेऊन हिंडतात. म्हणजे तुम्हाला काय आणायचंय? शिवमाथम ब्राह्मण है तुम अच्युत हो. हे जे या देशातल्या गांधींच्या स्वातंत्र्य आंदोलनानं पुसलं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आणि संत परंपरेनं पुसण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेनं पूर्णतः ते पुसून काढलं, ते पुन्हा तुम्ही आणू इच्छिता? यापेक्षा दुसरं काय आपण समजू शकतो? त्यामुळे यांचा छुपा अजेंडा आपण समजून घेतला पाहिजे. यांना प्रत्यक्षामध्ये या देशामध्ये पुन्हा मनुस्मृती आणायची आहे. आता विकासजी, तुम्ही प्रश्न असा विचारला की बहुसंख्य तर या देशामध्ये बहुजन लोक आहेत. यांच्या भाषेत बोलायचं झालं तर शूद्र लोक आहेत. आता ते 95% 92% हा भाग सोडून दे. जर या देशामधले सगळे हिंदू, ज्यांची संख्या 80% वर आहे, त्यातले 92% किंवा 90% किंवा 95-96% लोक शूद्र आहेत, तर या शूद्रांवर राज्य कसं करायचं हे त्यांना उत्तम माहिती आहे. गेले 2000 वर्ष ते करत आलेले आहे. बाबासाहेबांचं एक फार सुंदर वाक्य आहे. अब्राहम लिंकनचं ते वाक्य नेहमी वापरायचे. गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, तो त्याविरुद्ध बंड करून उठेल. या देशामध्ये गेल्या 2000 वर्षांपर्यंत ही जी मनुस्मृतीच्या आधारावर 100% गुलामगिरी लादलेली होती इथल्या समाजावर, त्या गुलामगिरीच्या विरुद्ध कधीही मोठं बंड झालं नाही. जी काही बंड झाली बुद्धाच्या काळात झालं असेल ते पचवून टाकलं किंवा नामशेष करून टाकण्यात आलं. शिवाजी महाराजांचं बंडच होतं मोठं. ज्या काळामध्ये अस्पृश्यता हा जीवनाचा अविभाज्य भाग होते, त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी कधीही अस्पृश्यता बाळगली नाही. वेगवेगळ्या जाती जमातीच्या 18 पगड लोकांना सोबत घेतलं, त्यांच्यासोबत ते जेवत असत. एवढंच नव्हे तर त्यांनी महारांना किल्लेदार बनवलं, रामुशांना किल्लेदार सेनापती बनवलं, मुस्लिमांना दर्यावर्दी कॅप्टन बनवलं आणि सगळ्यांना सोबत घेऊन सुराज्याची निर्मिती केली. खऱ्या अर्थानं समता रुजवणारा हा माणूस त्या काळाच्या मर्यादांमध्ये त्यांना फार कठीण होतं. त्यांना स्वतःला राज्याभिषेक करून द्यायला कोणी तयार नव्हतं. त्यांच्या पदरी असलेले ब्राह्मण तयार नव्हते, पदरी नोकर असलेले ब्राह्मण तयार नव्हते. महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणाने त्यांना राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही. कारण मनुस्मृतीमध्ये स्पष्ट आदेश आहे, शूद्राला राजा बनण्याचा अधिकार नसतो. ज्या देशामध्ये किंवा ज्या प्रदेशामध्ये शूद्र राजा असेल तिथे ब्राह्मणांनी वास करता कामा नये, म्हणजे राहता कामा नये. शेवटी शिवाजी राजांना गागा भट्टाला आणून स्वतःला राज्याभिषेक करून घ्यावा लागला. प्रचंड दक्षिणाचा मोह दाब. आणि तरीही शिवाजी राजांना क्षत्रिय म्हणून मान्यता मिळाली नाही. त्यांना तात्पुरतं क्षत्रियत्व बहाल केलं होतं. या पद्धतीचे पुण्याचे उद्गार आणि त्याला लोकमान्य टिळकांचा समर्थन आहे असं मानलं जातं. त्यामुळे ही जी विचारधारा आहे ती विचारधारा गेल्या 2000 वर्षांमध्ये त्यापासून आधीपासून ही या देशामध्ये फोफवलेली विचारधारा आहे. त्या विचारधारेला उत्तम खात्री आहे की आपण बाकीच्या सगळ्या समाजाला धर्माच्या नावावर ही मनुस्मृती त्यांच्या डोक्यामध्ये आपण उतरवू शकतो. ऑलरेडी उतरवलेलीच आहे. आणि त्याच्या आधारावर, धर्माच्या नावाच्या आधारावर आपण या सगळ्या लोकांना पुन्हा गुलाम म्हणून वापरू शकतो. देवेंद्र फडणवीस आणि आपले जे काही मोदी आहे यांचा संपूर्ण गेल्या 10 वर्षाची वाटचाल जी आहे ती शेटजी भटजीच्या राज्याकडची वाटचाल आहे. श्रीमंती आणि सर्वाधिकार
सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आमच्याकडे राहतील. बाकी सगळे आमचे सेवक राहतील. त्यांनी जिवंत राहिलं पाहिजे तेवढं त्यांना पुरवलं जाईल. आणि त्यांनी निमूटपणे सेवा करत राहावी. गेले जसं 2000 वर्ष या देशामध्ये चाललं त्या पद्धतीने. हे या विचारधारेचं सार आहे. आणि त्या पद्धतीचा त्यांना कॉन्फिडन्स आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणता ते चित्र आज दिसतं आहे. त्यामुळे जर आपल्याला यातनं लोकांना बाहेर काढायचं असेल, खऱ्या अर्थानं राज्यघटना लोकांनी स्वीकारावी, त्यातली मूल्य स्वीकारावी. आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून जगण्याचा आपला अधिकार आहे, हे सर्व माणसांनी स्वीकारावं असं वाटत असेल, तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तो रुजल्याशिवाय राज्यघटनेचं महत्वही आपल्या लक्षात येत नाही आणि राज्यघटनेमध्ये सांगितलेली मूल्यही आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारू शकत नाही. आणि हीच गोष्ट यांना हवी आहे. आणि म्हणून हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरुद्ध आहे. आणि मग यांची वक्तव्य त्याच पद्धतीनं पुढे येत असतात. हे यांचं आतलं स्वरूप आपल्याला नीट कळलं पाहिजे.